ए स्वीटी उठ. उठ आता चल. झोपा करते 5:30 वाजलेत आणि झोपून आहे अजूनही. आणि हा बघा उत्साही. चला चला असं रे जरा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. आज आता गोल्डन साहेब आमच्या गावी चाललेले आहे आणि बघा आजचा जो काही उत्साह तुम्ही म्हणाल ना, म्हणजे हैदोस घालणार आहे वाटतंय. कारण झालं असं होतं की मध्ये काय झालं, मध्ये गावी कामं वगैरे भरपूर होती चालू, त्याच्यामुळे आम्हाला सारखं गावी जावं लागत होतं. म्हणजे एक दिवस इथे थांबायचं, दुसऱ्या दिवशी परत गावी जायचं, असंच चालू होतं. त्याच्यामुळे आम्हाला पण विश्रांती नव्हती, ह्याला पण विश्रांती नव्हती, ह्याच्या पायाला पण मध्ये लागलेलं होतं. आता जरा बरं होत आलं आहे, तर त्यामुळे कसं कोणालाच विश्रांती नव्हती. त्यामुळे हा पण कंटाळून आलेला असायचा, दमायचा वगैरे, त्याचे हातपाय दुखायचे वगैरे असं चालू होतं. ती पण मग दमून यायची, म्हणजे सगळेच आम्ही दमलेले असायचो त्यावेळी. पण आता काय झालं, मध्ये आता होळी होती, त्याच्यामुळे कसं होळीचे 5 दिवस काम नसतं ना काय, त्याच्यामुळे मग आम्हाला पण जरा विश्रांती भेटली. आणि ह्या 5 दिवसात आमचे साहेब मात्र एकदम असं पहिल्यासारखं झालं आहे अगदी. म्हणजे पहिल्यांदा कसा आठवड्याने गावी जायचा त्याही कसा असायचा तसा आज दिसतोय मला. तो एवढा तो आता गावी जाऊन फिरणार आणि काय काय करणार आहे बघायला राहायला सगळं ऐकतोय. आणि बघा मी तुम्हाला बोलायचे ना की ह्याला म्हणजे कॅमेराचा म्हणजे व्हिडिओ करायला सुरुवात केली का हा असं येऊन बसतो. खूप दिवसांनी हा आज आला आहे, नाहीतर हल्ली तसा येत नव्हता. आता आज मस्त झाला आहे अगदी. तर आराम विराम करून अगदी. काय होय होय थांब. स्वीटीला उठव ना, स्वीटी झोपली आहे. मग स्वीटीला सांगितलं उठ म्हणून. 5:30 झाली आता आणि आता मला निघायचं पण आहे, आमची तयारी वगैरे झाली आहे. तर आता निघणार होतं, तिला सांगितलं ती काय ऐकत नाही, ती अजूनही झोपून आहे, तिला काही पडलेलं नाही आहे कशाचं. तिचं कसं असतं ते आवरून दिवसभर आराम करायचा. मला कधी न्यायचं असेल त्यावेळी तुम्ही मला बॅगेत टाका आणि घेऊन चला, असं तिचं असतं. तर चला तिला उठवते आणि मग आम्ही जाऊ गावी. आणि गावी गेल्यावरती कामं आज आहेत, पण आता बघूया कसं काय शक्य होतं आहे ते. जेवढं शक्य होईल तेवढं व्हिडिओ बनवेल आणि तुम्ही समजून घेणारे आहातच. ए नाटकी. होय होय होय. बरं वाटला. ये चल ग चल. अगं चल, चंपा आहे ती गोल्डन. कुठे जातोय बघ मिष्टी. काय माग भीती वाटत तुझी. घरात काय गोल्डनला शोधत. यो बघ गोल्डन इलो बा, यो बघ गोल्डन इलो वा. अरे आता काय बघत लोक कळा ठेवचे ते काय करतात. अरे हळू उधार याता लय पळता एकटाच येला. हो के इकडे त्याकडे पुढे जाऊन खेळा, आवाज ऐकता. गोल्डन बघ का भारत कार्टून फुस करून दे. अरे वितरीत आहे बाई. तर अडे ए गोल्डन त्याकडे आवाज ऐकत गेले. चंप्याच बघाक नाही कसा ता घरात येईल बघू. गोल्डन खाया मला चंप्याक राग येतो गो तुझो. खोळ्यात तेवत होती. ए चला घरात चला तुम्ही. तुझा आवाज ऐकलाय ना तगडे येईल.
बघ बघ तुका लय ओळखतो त्या गो हय रावशीत बघ माहिती बरं आहे खेळाक बिळाक गो चल चल ये मिष्टी मिष्टी ये चंप्याकडे गेला चंप्या चिडता गुरगुरण दाखवतो त्याका चला लपलायस वल्टी सॉक्स घेऊन राहिलाय कशाला तर बाहेर सोडलं नाही म्हणून नाटकं करतोय अरे तिथे बस ना समोर तिकडे कसं कोणासाठी आहे ते गरम होत नाही ना तुला आणि त्याच्या पायाचं बरं होत आलंय पण तरी पण आम्ही त्याला बांधून ठेवतो कारण की हे बघा मध्येच चटतोय त्याला आठवण येते मध्येच पायाची त्यामुळे थोडंसं बांधून ठेवलंय बाकी बरं आहे हे बघा नाटकं बघा आमची कशी ती तर आम्ही इकडून हवा येते ना ती हवा येते ती बरोबर अशी जाते आहे ना तिकडे त्याच्यामुळे आम्ही मग अशी हे करून दाखवते नाटकी आम्ही भरपूर आहोत होय ना हे चाडू नको तो पाय ए नाटकी गोल्डन स्वीटी काय अजून घरात नाही आले बाहेरच फिरते ह्याला आणलं घरात कारण की याला गरम पण झालेलं म्हणून आता हे असे नखरे असतात आमचे ज्यावेळी आम्हाला भरपूर गरम वगैरे होतं ना त्यावेळी असे आम्ही पाय बिवर करून असे आम्ही दाखवतो बघा कसं राहिलं इथे आजचं काय हळूहळू दांदन कशी करशील नाटकी सगळ्यांना असं दाखवतोयस असं दाखवायचं असतं सगळ्यांना कार्टून नुसता आता गरमी भरपूर होती त्याच्यामुळे आल्यावरती साहेबांसाठी कूलर लावलेला आहे किती वेळ बाबा ते करून दाखवतोय हळूहळू जरा ती मारशील तर चावशील ये गोल्डन ये कोण आली सुटू आली सुटू तू या करू नको कोथिंबीर नको ताम ढकलू नको सॉक्स घेतले नसतो लोट मग कशी काढून घेतले आता परत घेतले तो हळूहळू धरलंय तरी आधी भीती वाटत या तू भाजी आहे मगाशी विसरलेलो तो घेतलेलं काढून पुढे बघ तू मगाच सारखं राह मगाशी कसं राहलेलं ते बघ काठी घेऊन येत आई बस गोल्डन बस आता कडे कशाक जाऊ गायला पा त्याच्यावर मारतो शेवटी हा उगाच माझी बाई शानी काठी आता तू काठी आणि काय होय आता बस खाली चिटल्या मार जाते का तर आमका दिसत नाही मी चिटल्या घेऊन जाते नाही तर मी घेऊन जाते ते का ये बाबू जाऊया ये ती बस आली चल जाऊया ये. कोण आता ते? उगाच खाली ठेवलं द्या. चल मी बत्ती लावली नाही तर परत काय घेऊन येऊ सांग बघता. ती बघ गेली रा आता गेली ती घेतले आता रव तर उभं रव असो सिटू हॅलो ए सिटी बोलून राहिलाय बघा कसं तो ती बाहेर गेली आहेत ना म्हणून त्याला सांगितलेलं बाहेर जाऊ नकोस म्हणून आता असं राहणार आहे दरवाजाच्या इथे किंवा त्या खिडकीवरती ते उभा राहून पण बघतो तो कोण येते कोण जाते त्याला लय आवडतं असं बघायला आता गावी भरपूर गरमी होती यासाठी भूक लागली आहे तुला इथे झोपेतून उठूनच आली आहे खाल्लं पण नाही ये बस तू आपण नंतर जाऊया गोल्डन कळलं नंतर बाहेर जाऊया आता नको आईची वाट बघतोय आई कधी येते मी बघा साहेबींनीला खायला दिलं चंपा मग अशी धावत आली आम्ही आलो त्यावेळी मध्ये चंपाला पण बरं नव्हतं आता बरी झाली आहे ती पण त्याच्यामुळे ती मग अशी धावत आली आम्ही आल्यावर ती खुश झाली
आणि आल्यावरती सगळ्यांना ते खायला द्यावं लागतं, चंपाला म्हणा किंवा जो बोके आहे तो खायला. मला खाऊन कुठे गेला तर दिसत पण नाही आहे, कुठे झोपलं असणार आहे. हा बघा दरवाजाची ती वाट बघतो आईची, ती सुटी खाती इकडे. ए गोल्डन इकडे ये, काठी घेणार इथे ये. काठी घेणार म्हटलं तर कळत. इथे बस, इथे बस. ते लावलंय कोणासाठी? नाटकी आहे, नाटकी एक नंबरचा. हा बस खाली. आता कसं असं बसायचं. दमलायस ना, मग बस, जरा हवा घे आणि मग बाहेर जरा जा. बाहेरचं तिथपर्यंत वातावरण पण गार होईल थोड्या वेळाने. आता कसं गरमी होतीये, नंतर जरा गार होतं, नंतर उलट बाहेर बाहेर म्हणजे फिरलं वगैरे तरी चालते.